नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 3 आमदार जिल्ह्यामधले विशेष विमानाने मुंबईला रवाना होत आहेत। बाबूराव कदम, आनंद तिडके बोढारकर, बालाजी कल्याणकर हे मुंबईला रवाना होत आहेत। राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतल्यानंतर आता आमदार मुंबईकडे येणं सुरू झालेलं आहे। नांदेडमधले मंत्री आता मुंबईत येत आहेत। आम्ही शिवसेनेचे 3 आमदार बाबूराव कदम आणि नांदेड उत्तर मी आणि आमचे आनंदराव जिल्हा प्रमुख आमदार साहेब बोनारकर आम्ही तिघे बी तात्काळ मुंबईला निघालो आहे आणि उद्या शपथविधी सोमवारी आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे तिथं मार्गदर्शन होणार आहे सगळ्या आमदार लोकांना। आणि जे आज जनतेनं आम्हाला शिवसेनेला जे शिवसेनेच्या पाठीमागे राहिले जनतेच्या आज 3 आमदार जिल्ह्याचे आम्ही जनतेने निवडून दिलं, त्याच्याबद्दल जनतेचा आभार मानतो। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सूरज, आमदार जे आहेत ते ठिकठिकाणून मुंबईमध्ये येत आहेत। आजची शिवसेनेची बैठक किती महत्त्वाची, आज नेमकं काय काय ठरेल बैठकीत? अश्विन, नक्कीच आजची शिवसेनेची बैठक ही तशी बघायला गेलं तर खूप महत्त्वाची आहे, कारण 2.5 वर्षाच्या उठावानंतर अनेक आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती झाले होते आणि त्यानंतर लागली ही महत्त्वाची निवडणूक होती। अनेक जे नेते आहेत त्यांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लावली होती, त्यामुळे लोकप्रतिनिधींची आज ताजलँडमध्ये होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील, त्यामध्ये विधिमंडळ गटनेता निवड याची केली जाईल। नवनियुक्त गटनेता महायुती सहकारी पक्षाच्या गटनेत्यासोबत सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे आज निवेदन देखील केलं जाणार आहे। त्यामुळे या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली होती वर्षा बंगला याच ठिकाणी, त्या ठिकाणी सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते आणि आज गटनेत्याची निवड होईल आणि त्याचा प्रस्ताव हा राज्यपालांकडे जातील सत्ता स्थापनेसंदर्भातला। त्यामुळे आजच्या बैठकीला आता सर्वच जे शिवसेनेचे आमदार आहेत ते राज्यभरातून ताजलँडसाठी येण्यासाठी निघाले असं पाहायला मिळतात। काही आमदार ताजलँडमध्ये दाखल झालेले, तर जे ग्रामीण भागातले जे आमदार आहेत त्यांना येण्यास उशीर होत असल्या कारणाने जी 11ची बैठक होती ती आता 6 वाजता ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे। आजच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव करून मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवून पुढे बैठक कार्यान्वित होईल। धन्यवाद सूरज माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।